नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रागिनीने पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मग लगेचच हवालदार आकाशला सोडायला तिथे जातात. राजा काका त्याचबरोबर भूमी दोघंही तिथे आलेले असतात आणि आकाशला प्रश्न पडलेला असतो की मला कसं सोडवतायत, म्हणजे मी तर माझा गुन्हा मान्य केलेला आहे. त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष साक्षीदार तिथं मी होतो हे मी सांगितलेलं आहे, तरीही मला का सोडत आहेत हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. हवालदार म्हणतात की तुम्हाला सोडलेलं आहे. तेव्हा भूमी आणि राजा काका तिथं असतात. आकाश लगेचच त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारू लागतो की काय झालं, म्हणजे मला कसं काय सोडवण्यात आले. तेव्हा इकडे आकाशला लगेचच रागिनी आलेली होती आणि रागिनीत त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की तू निर्दोष आहे, हे सगळं अभिमुळं झालेलं आहे, त्यामुळे तुला सोडलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आकाश म्हणतो काय आत्या इथं आली होती, कुठे आत्या, असं म्हणत तो धावतच रागिनी आत्याला शोधायला जातो. म्हणजे जो पूर्वीचा आकाश होता रागिनीच्या मागे आत्या आत्या करून फिरायचा, तो आकाश पुन्हा एकदा जागा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण इकडे भूमीला टेन्शन येतं, भूमीला काळजी वाटत असते, म्हणजे पुन्हा काहीतरी घडू शकतं या गोष्टीची काळजी भूमीला वाटत असते. कारण काहीही झालं तरीही भूमीला माहिती आहे की आकाश जर पुन्हा या सगळ्यामध्ये अडकला तर खूप अवघड होणार आहे. आणि मग इकडे आकाश लगेचच तिथे येऊन विचारतो राजा काका. त्याचबरोबर भूमी तिथं असतात. तेव्हा ते हवालदार सांगू लागतात की त्या मगाशीच गेल्या, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या इथून गेलेल्या आहेत. हे ऐकल्याबरोबर आकाश आता गाडी घेऊन निघालेला असतो. भूमी गाडीत असते आणि भूमी म्हणत असते की आकाश काय चाललंय तुझं, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे, मला कळेल का, हे सगळं भूमी विचारत असते. तेव्हा आकाशला ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आकाशला म्हणत असते की आकाश, मला कळतच नाही आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय विचार सुरू आहेत आणि तू काय करत आहे, कारण मला त्याचा अंदाजच येत नाही आहे, हे सगळं भूमी सांगत असते. आणि त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश, जे काय झालेलं होतं ते अपघात होता, तू फक्त तिथं होता एवढंच काय ते आहे, बाकी तू काहीही केलेलं नाही. तरीही या गोष्टी स्वतःवरती ओढून घेऊ नकोस, काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाही एवढं लक्षात ठेव, असं स्पष्टपणे इकडं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाशने गाडी आणलेली असते. ती गाडी अशा ठिकाणी घेऊन आलेला असतो, म्हणजे ज्या वस्तीमध्ये रागिनी राहत होती तिथे आकाशने गाडी आणलेली असते आणि तिथे आकाश बोलत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, अजून एकदा विचार कर, म्हणजे तुला असं वाटत नाही आहे का तुझं काहीतरी चुकतंय, कारण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नकोस, तुझ्या लक्षात येते का आकाश, असं भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. भूमी म्हणत असते की आकाश, तुला विचार केला पाहिजे, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, आत्या आली होती, आत्याने आत्ता एवढं सगळं केलेलं आहे, तिने माझ्यावरचे आरोप माघारी घेतलेले आहेत, मला निर्दोष सोडवलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी आत्याला सध्या भेटणं, आत्यासोबत राहणं हे गरजेचं आहे. विचार कर ना, कारण तिचा मुलगा गेलेला आहे, तरीही त्या क्षणी तिनं माझ्यासोबत तिथं आलेली होती आणि माझ्यासाठी येऊन तिनं स्टेटमेंट दिलेलं आहे. कारण इकडे आकाश त्या मुलाला विचारतो की रागिनी पटवर्धन कुठे राहतात, तो मुलगा सांगतो की इथून पुढे गेलं की त्या गल्लीमध्ये राहतात. तर इकडे भूमी म्हणत असते की आकाश, मला माहिती आहे त्या बाईने जे काय केलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला भावनाशून्य म्हणलंस तरी चालेल, पण मला माहिती आहे मी त्या बाईच्या बाबतीत कधी पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही. आत्ताही तिचा मोठा काहीतरी प्लॅन आहे, असं भूमी विचार करत असते. तेवढ्यातच रागिनी ज्या ठिकाणी राहत असते तिथं आकाश आणि भूमी पोहोचतात आणि तिथं त्या काकांना विचारतात. तेव्हा ते सांगू लागतात की मी या खोलीचा मालक आहे, रागिनी पटवर्धन इथेच राहत होत्या आणि त्या इथून गेलेल्या आहेत, कारण त्यांनी मला सकाळी सांगितलं की त्या रूम खाली करणार आहेत, त्यांनी माझं सगळं ऑनलाईन पेमेंट दिलेलं आहे आणि त्या गेलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणू लागतो की कुठे गेली असेल आत्या, मला शोधायला पाहिजे तिला. तेवढ्यातच अथर्वचा फोन येतो आणि अथर्व म्हणतो की अंत्यसंस्कारासाठी आकाशसाठी सगळेजण थांबलेले आहेत. भूमी म्हणते की अथर्वचा फोन आलेला आहे आणि आकाश, अंत्यसंस्काराला अभिला न्यायचं आहे, सगळेजण थांबलेले आहेत, तुला तिकडे जाणं गरजेचं आहे. आणि मग भूमी आकाशला म्हणते की चल आधी शांतपणे विचार करूया आणि मग निर्णय घेऊया, एवढी घाई करायची, आताताईपणा करायची काहीही गरज नाही, हे सगळं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा मात्र रडत असते. ती आठवणींमध्ये कावरी बावरी झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या इतक्या भयानक होत्या, या सगळ्यातून पुढं जाणं, या सगळ्यातून सांभाळून पुढं जाणं, ह्या गोष्टी खूपच विचित्र आहेत. हे सगळं आता पौर्णिमाच्या लक्षात येत असतं. पौर्णिमा मात्र ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही आत्ता अभिजित तिच्या आयुष्यात नाही, तिचा नवरा होता आणि तिला त्या गोष्टी आठवत असतात. अभिजित आणि त्या दोघांनी एकत्र घालवलेले क्षण
अभिजितने तिच्यासाठी केलेलं, त्यानंतर पाडव्याचं गिफ्ट, पाडव्याला अभिजितने काहीच दिलेलं नसतं म्हणून पौर्णिमा रुसलेली असते आणि मग म्हणत असते की माझं गिफ्ट कुठं आहे. आणि मग अभिजित हळूच गुपचूप काढून ते गिफ्ट देतो. त्याचबरोबर आत्तापर्यंत केलेले जे राडे, त्या सगळ्या राड्यांमध्ये ती अभिजितबरोबर असायची, अभिजितची साथ द्यायची आणि हे सगळं तिला आठवत असतं. अभिजितचं ब्लेझर तिथं असतं आणि ते ब्लेझर हातात घेऊन ती रडत असते, कारण तिला प्रत्येक वेळेस हेच वाटत आहे की माझ्या अभिजितला मारणारा फक्त आकाश आहे. आकाशने मुद्दाम होऊन माझ्या अभिजितला ढकलून दिलेलं आहे. हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही अभिजितने माझ्यासाठी जे केलेलं आहे ते खूपच लाख मोलाचं आहे. तो माझा नवरा होता आणि अभिजित सोडून गेला ही गोष्ट तिला ॲक्सेप्टच होत नसते, तिला सहनच होत नसते. तिला मात्र वाईट वाटत असतं, कारण काही असलं तरीही अभिजितने तिच्याबरोबर संसार केलेला आहे, तिची सुखदुःख वाटून घेतलेली आहेत, तिच्या प्रत्येक प्लॅनमध्ये अभिजितने साथ दिलेली आहे. एवढंच काय तर रागिनी जेव्हा ओरडण्याचा प्रयत्न करायची तेव्हाही अभिजित हा पौर्णिमाच्या बाजूने उभा राहायचा. हे सगळं तिला आठवत असतं आणि अभिजितचा कोट हातात घेऊन ती रडत असते. त्यावेळेस मानसी तिथं आलेली असते. मानसी पाणी घेऊन आलेली असते आणि पौर्णिमाला म्हणत असते की हे पाणी घे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की नाही, नको आहे मला, कारण पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी अभिजित मला सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट तिला सहन होत नसते. ती खूप रडत असते. तिला त्या गोष्टीचा इतका धक्का बसलेला असतो की तिच्या लक्षातच येत नसतं की तिनं अन्न पाणीसुद्धा सोडलेलं आहे. मानसी म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, मला माहिती आहे अभिजित भाऊजी आणि तुझं नातं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की किती अनपेक्षितपणे लग्न झालं होतं ना आमचं, कारण काहीही वाटलं नव्हतं तेव्हा लग्न होईल किंवा अशा पद्धतीने गोष्टी घडतील, असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि अचानकपणे लग्न झालं. अभिजित माझ्या आयुष्यात आले आणि माझं आणि त्यांचं आयुष्य अगदी बांधलेलं होतं. आम्ही दोघं एकत्र होतो. आमच्या दोघांना दुसरं काहीही सुचत नव्हतं. हे सगळं ती बोलत असते आणि ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर तिने रडतही असते. अगदी कावरीबावरी झालेली असते. तिला सुचतच नसतं की ती काय करत आहे, कोणत्या पद्धतीने गोष्टी हँडल केल्या पाहिजेत हेच तिच्या लक्षात येत नसतं. मानसी म्हणत असते की माहिती आहे मला पुन्नू, तुझं दुःख खूप मोठं आहे. या सगळ्यातून सावरणं खूप अवघड जाणार आहे. पण किती वेळ झाला अशी एकटीच बसून आहेस, पाणी तरी घे, काहीतरी खा तरी. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की कसं करू सांग ना, अभिजित आणि मी एकत्र बांधले गेलेलो होतो. माझं आणि त्यांचं एक वेगळं बॉन्ड होतं. आमचे बंध बांधले गेले होते, नातं आमचं जुळं होतं. हे सगळं ती बोलत असते आणि त्याचबरोबर रडतही असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही अभिजित आणि मी हे सगळं जे आहे हे आमचं वेगळं नातं होतं. नाहीच कोणी समजू शकणार, तुम्ही कसं समजेल तुम्हाला, आणि हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त आकाशमुळं. कारण मानसी म्हणालेली असते की यामध्ये कोणाचा काहीच दोष नाही आहे गं पुन्नू, असं नको विचार करू तू. तेव्हा लगेचच पौर्णिमा चिडते आणि म्हणू लागते कोणाचा दोष नाही आहे म्हणजे, हे सगळं ते आकाशमुळं झालेलं आहे. त्याच्यामुळं माझा नवरा गेलेला आहे, त्याने माझ्या नवऱ्याला वरून ढकलून दिलेलं आहे. आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे, मी जे आयुष्य जगत आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त तो आकाश आहे आणि हे सगळं त्याच्यामुळंच झालेलं आहे. हे सगळं वारंवार ठणकावून पौर्णिमा सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की या सगळ्याला जबाबदार आकाश आहे आणि त्याला शिक्षा भोगावीच लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की निलंबरी तिथं आलेली असते आणि ती सांगत असते पुन्नू चल, सगळेजण अभिजितवरती अंत्यसंस्कार करून आलेले आहेत, त्याला शेवटचा निरोप देऊन आलेले आहेत, तू चल, असं म्हणत ती बोलवायला आलेली असते आणि तो आकाशही आलेला आहे हे ती सांगत असते. सगळेजण खाली आलेले असतात. राजा काकांची अवस्था खूपच वाईट असते, कारण स्वतःच्या मुलाला अग्नी द्यायची वेळ त्यांच्यावर आलेली असते. त्यांचं पहिलं मूल होतं, ज्याने पहिल्यांदा बाबा म्हणून त्यांना हाक मारलेली होती, जी ओळख दिलेली होती, पहिल्यांदा बाबा म्हणून जी ओळख मिळालेली होती ती अभिजित मिळालेली होती. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर राजा काका रडत असतात. राजा काकांची अवस्था वाईट असते, कारण त्यांना कळत नसतं की या सगळ्यामधून कसा मार्ग काढायचा आहे, कारण जे काही घडलेलं आहे ते इतकं वाईट आहे. मग लगेचच भूमी त्यांना पाणी देते आणि मग अथर्व सांगू लागतो की बाबांची अवस्था खूपच वाईट झालेली आजी, कारण बाबांना कळतच नाही आहे की कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत, कारण बाबा खूपच अस्वस्थ झालेले आहेत. तिथे तर शेवटच्या क्षणी बाबांना चक्कर येते की काय, अशी अवस्था बाबांची झालेली होती. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे भूमी त्याचबरोबर आजींना धक्का बसलेला असतो. ते दोघेही म्हणत असतात की नक्की करायचं काय आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हेच त्यांच्या लक्षात येत नसतं आणि त्याचवेळी राजा काका मात्र रडत असतात.
सगळेच जण राजा काकांना समजवत असतात, राजा काकांना म्हणत असतात की जे काय घडलेलं आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे राजा काकांना इकडे भूमीचे बाबा म्हणू लागतात की काही झालं तरीही मला माहिती आहे हे दुःख स्वीकारणं खूप अवघड जातं आहे, तुमच्यासाठी ही गोष्ट खूप अवघड आहे, पण हे स्वीकारावं लागणार आहे, हे मान्य करावं लागणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर सगळेजण राजा काकांना समजवत असतात. राजा काका म्हणत असतात, कसं करू सांगा ना, कारण माझं पहिलं मूल होतं अभिजित, ज्याने मला बाबा म्हणून ओळख दिली. त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे ते इतकं भयानक आहे. इकडे आजी म्हणत असते की रागिणीमुळे हे सगळं झालेलं आहे. रागिणीच्या लोभापोटी तिने स्वतःचा मुलगा गमावलेला आहे. अभिजित फक्त डोळे झाकून रागिणीवर विश्वास ठेवायचा. रागिणी जे म्हणेल ते त्याला पटायचं आणि त्याच पद्धतीने तो बोलायचा, त्याच पद्धतीने तो वागायचा. आणि वरून तेवढ्यातच पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा ओरडतच आलेली असते, हा इथे कसा आहे, याला इथे कुणी आणलेला आहे, हा इथे कसा पोचलेला आहे, असे अनेक प्रश्न पौर्णिमाच्या मनात असतात. आणि ते घेऊन आता ती खाली आलेली असते आणि आल्या आल्या आकाशवर आरोप करायला सुरुवात करते, तू खुनी आहेस, तू इथं आला कसा, तू तुझी ओळख वापरली ना, तुझं नाव वापरलं ना, तू पैसा वापरलास ना तुझा, म्हणूनच तू इथं पोहोचू शकलेला आहेस. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा धावतच येते आणि म्हणू लागते की मला कळलेलं आहे, मला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, काहीही झालं तरीही आता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेल्या आहेत. हे सगळं थांबवू शकला असतास तू, पण नाही थांबवलं. माझ्या सासूबाईंना घराच्या बाहेर काढलं, माझ्या नवऱ्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केलंस आणि हे सगळं आता तू उपभोगत आहे. हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे आणि सासूमुळे. हे तिचं बोलणं सुरू असतं. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आज माझा नवरा गेलाय, त्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत पौर्णिमा बोलत असते आणि ती वागतही असते. त्याचबरोबर ती आरोप करत असते आणि इकडे तिचे जे आरोप असतात ते वाढत चाललेले असतात. ती मागचा पुढचा विचारही करत नाही, ती फक्त बोलत असते आणि तिचं बोलणं इतकं मनाला लागत असतं. तरीही सगळेजण पौर्णिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण पौर्णिमाला गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. तिला मात्र कांगावा करायचा असतो आणि तिचं जे वागणं चाललेलं असतं ते भयानक असं असतं. ती फक्त भांडत असते आणि आकाशवर आरोप करत असते. ती जराही विचार करत नाही की या सगळ्यामुळं काय होणार आहे, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, या गोष्टींचाही विचार तिच्या मनात येत नसतो. ती फक्त आरोपावर आरोप करत असते. आकाश मात्र शांतपणे तिथं असतो. एकतर आकाशच्या डोक्यात एकच सुरू आहे की हे सगळं झालेलं आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे. भूमी या सगळ्यातून आकाशला स्वतःहून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण या पौर्णिमाने जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळं आकाशच्या मनातलं गिल्ट अजूनच वाढत जात आहे आणि आकाश मात्र पुन्हा त्याच विचारात जात आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा राजा काका तिथं असतात. सगळेजण सांगत असतात की पौर्णिमा तू चुकीचं बोलत आहे. बाबा पौर्णिमाकडे जातात आणि तिला म्हणू लागतात की नाही नाही पौर्णिमा, चुकतंय तुझं, असं काहीही झालेलं नाही, तू चुकीचा विचार करतेस, अगं त्याच्यात आकाशरावांची काय चूक आहे, असं म्हणत बाबा पौर्णिमाला समजवत असतात. पण पौर्णिमा म्हणत असते की नाही, यामध्ये आकाशची चूक आहे, या सगळ्याला जबाबदार आकाश आहे आणि हे सगळं आकाशमुळेच झालेलं आहे. त्याने माझ्या नवऱ्याला वाचवू शकला असता, पण नाही, त्याने माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहे, माझ्या नवऱ्याला संपवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा म्हणत असते त्याला फाशी झालीच पाहिजे, जोपर्यंत त्याला फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि तेव्हा भूमीला मात्र खूप राग येतो आणि भूमी मात्र भयानक चिडलेली असते. भूमी म्हणत असते, बाद झालं पौर्णिमा, खूप वेळ झाला मी ऐकून घेते तुझं, म्हणून तुझं वागणं वाढतच चाललेलं आहे, पण एकदा तरी विचार कर तू ज्याच्यावर आरोप करते त्याने काय केलेलं आहे नक्की, असं म्हणत भूमी चिडलेली असते. भूमी बोलत असते, आकाश ऐकत असतो. भूमी म्हणत असते की तुझं दुःख, तुझी परिस्थिती आम्ही समजू शकतो, मान्य मला तुला त्रास होतोय, पण या सगळ्याचं ब्लेम तू आकाशवर देऊ शकत नाही, कारण आकाशचा यामध्ये काहीही दोष नाही, असं स्पष्टपणे भूमी सांगत असते. आणि भूमी म्हणत असते की आता बाद झालं, कारण प्रत्येक वेळेस तुझ्याशी आम्ही तुला समजून घेतोय आणि तुला सगळ्या गोष्टी सांगत आहे, याचा अर्थ असा नाही की तू वाटेल तसे आरोप करशील आणि वाटेल तसं बोलत राहशील, पण ते शक्य नाही. काहीही झालं तरी ते होऊ शकणार नाही, कारण तू जे आरोप करशील ते आरोपच आम्हाला मान्य नाहीत, कारण आकाश असं कधीच करू शकत नाही, ही खात्री आम्हाला सगळ्यांना आहे, असं म्हणत भूमी आता इकडे पौर्णिमाला ठणकावत असते, आकाशची बाजू घेत असते. त्याचबरोबर राजा काका बोललेले असतात, भूमीचे बाबा बोललेले असतात, आजी सांगत असतात. सगळ्यांचं हे म्हणणं असतं की हे सगळं जे झालेलं आहे ते स्वतः अभिजितमुळे झालेलं आहे.
या सगळ्याला दुसरं कोणीही जबाबदार नाही. आणि निलंबरीचं मात्र तिथे डोकं फिरलेलं असतं, कारण निलंबरीला आता एकच गोष्ट करावी वाटत असते, कारण तिला कळलेलं आहे की आता अभिजित जर गेलेला आहे मग माझ्या पुन्नूच्या पुढील भविष्याचं काय, यासाठी तिच्या नावावर प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे हा विचार निलंबरीच्या मनात चालू असतो. त्यामुळं तिने शांतपणे ह्या सर्व गोष्टी बोलत असते. आणि इकडे भूमी मात्र सांगत आहे, तिला म्हणत आहे की बाद झालं, आता खूप झालेलं आहे, यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही असं भूमीने ठणकावून सांगितलेलं असतं. बाबा त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात आणि भूमीकडे पाहत आहेत, आकाशवर आरोप करणाऱ्या पौर्णिमाकडे पाहत आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पौर्णिमा जास्तच पिसाळलेली असते. तिच्या डोक्यामध्ये एकच सुरू असतं की आकाशला फाशी झाली पाहिजे. हे सगळं जे झालेलं आहे ते आकाशमुळे झालेलं आहे आणि आकाश या सगळ्याला दोषी आहे. आकाशला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत ओरडून ओरडून ती सगळ्यांना सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की पौर्णिमा, इतक्या वेळ झालं आम्ही तुझे बोलणं ऐकून घेतोय, तू जे आरोप करते ते गप्पपणे ऐकून घेतोय, पण आता मर्यादा क्रॉस केलेल्या आहेत. बस करायचं तुझं हे ओरडणं आणि हे सगळं जे वागणं, कारण तुझ्यामुळं इथे आकाशला त्रास होतोय आणि आम्हाला सगळ्यांनाही त्रास होतोय असं म्हणत तिने पौर्णिमाला गप्प केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की गप्प बसायचं आहे, कारण आकाशवर कोणताही आरोप केला तर मी सहन करणार नाही असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि भूमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू प्रत्येक वेळेस आकाशवर आरोपच करत राहत असते आणि आकाशच्या बाबतीत तू चुकीचा विचार करत आहे, हे सगळं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की खूप झालं. निलंबरीला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण निलंबरीला वाटत असतं की आता भूमीचं ह्या वाटोळं झालं पाहिजे, भूमीचा छळ मांडला पाहिजे, यासाठी निलंबरी ही प्रयत्न करत असते. इकडे ठणकावून पौर्णिमा म्हणत असते की नाही, जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार आकाश आहे आणि माझ्यावर जी वेळ आलेली आहे ती वेळ तुझ्यावरही येणार आहे, तुझ्याही कपाळावरचं कुंकू पुसणार आहे, मी तुला श्राप देत आहे, तुला माझा तळतळाट आहे असं म्हणून इकडे पौर्णिमाने भूमीला शाप दिलेला आहे. तेव्हा आकाश पौर्णिमाला जवळ घेतो. भूमी घाबरलेली आकाश भूमीला जवळ घेतो. भूमी घाबरलेली असते आणि भूमीला समजवू लागतो की या गोष्टींचा विचार नको करूस. त्यानंतर भूमी रूममध्ये येते आणि भूमी डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना बोलू लागते, डॉक्टरांना सांगू लागते की माझ्या ना पोटाच्या आणि छातीच्यामध्ये तिथं पेन होत आहे, मला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला एक गोळी देत आहे हायपर टेन्शनची, कारण तुम्ही खूप टेन्शन घेतलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. आणि मग नेमका आकाश तिथं आलेला असतो आणि आकाशनं भूमीचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि आकाशला धक्का बसलेला असतो. आकाश विचार करत असतो ही भूमी ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीनं नाहीच गोष्टी, काहीतरी वेगळं आहे हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग इकडे आकाश भूमीला विचारतो काय झालं. डॉक्टरांनी तर हायपर टेन्शनची गोळी भूमीला दिलेली आहे. आता भूमी आकाशला काय उत्तर देईल, त्याला काय सांगेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.